हॅलो नमस्कार, स्नेहा पाक विधीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण रेसिपी बघत आहोत आवाकाडो टोस्ट। अतिशय सुंदर हे टोस्ट लागतात। एक क्रीमी आणि एक अशी बटरी फ्लेवरची टेस्ट येते ह्याच्यातनं। करायलाही खूप सोपी आहे, झटपट होणारी रेसिपी आहे, मुलांनाही आवडणारी आहे आणि मोठ्यांनाही आवडणारी आहे। चला तर मग रेसिपी बघूया। आहोत आवाकाडो टोस्ट। आता हे बघा आवाकाडो आहे, हे मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात आणि तुम्ही बघू शकता असे डार्क कलरचे जे आवाकाडो असतात ते तयार झालेले असतात। ग्रीन कलरचेही बऱ्यापैकी तयार असतात, पण तयार आवाकाडो झालेला हा आपल्याला ओळखायचा असेल तर तो कसा ओळखायचा बघा। तुम्ही कडन याच्या दाबलं तर आतमध्ये याची स्किन जात आहे, म्हणजे हा आवाकाडो आपला तयार झालेला आहे आणि याचं जे डेट आहे तेही झटकन असं निघतंय बघा अशी। आता आवाकाडो आपण कट करूया। आवाकाडो आपल्याला कट करायचा आहे। हा आवाकाडो कट करताना तुम्ही साल काढूनही करू शकता किंवा इवन तुम्ही मधनं असा चाकूचं हे करायचं आहे, मधनं एक त्याला रेष द्यायची आहे बघा। तुम्ही पूर्ण गोल आपल्याला फिरवायचा आहे। बघू शकता पण आतमध्ये आपल्याला चाकू घुसवायचा आहे आणि जस्ट आपल्याला फिरवायचा आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपला हा आवाकाडो दिसतो आता आहे। आपल्याला हे बी जे आहे हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे जे आहे हे आपण चमच्याने असं याच्या आतमधला जो गर आहे तो असा काढून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण याच्यातला सगळा गर काढून घ्यायचा आहे। आणि साल काढायचा असेल तर तुम्ही सालही काढून हे बघा आवाकाडो आपला हे करू शकता। आरामशीर याचं साल निघत आहे, बघू शकता आहे। हे आपल्याला चमच्याच्या मदतीने मॅश करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही इझी मॅश होत आहे कारण हे पिकलेलं आहे आणि ज्यावेळी कच्चं आवाकाडो असतं त्यावेळी ते कडक असतं, त्याच्यामुळं काळं झालेलं किंवा पूर्णपणे काळं पडलेलंच आवाकाडो घ्यायचे। ते आवाकाडो तयार झालेलं असतं। ग्रीन वाला आवाकाडो थोड्या प्रमाणामध्ये तुम्हाला कच्चं वाटेल। बघू शकता तुम्ही आवाकाडो आपलं तयार आहे म्हणून किती इझिली मॅश होत आहे। अशा पद्धतीने आता मी ह्याला मॅश करून घेते। बघू शकता तुम्ही मी मस्तपैकी मॅश करून घेतलेलं आहे आवाकाडोला। आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत लिंबाचा रस। लिंबाचा रस टाकत आहे। जर आपण आवाकाडो खूप वेळ असंच बाहेर ठेवलं तर हे आवाकाडो काळं पडतं, त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये लिंबू ऍड करायचा आहे। अर्धा लिंबू मी ऍड करत आहे। बघू शकता जसं मी लिंबाचा रस ऍड केलेला आहे। लिंबाचं बी आहे। आता काय काय घेणार आहे आवाकाडो टोस्ट साठी आपण लागणार आहे आपल्याला टोमॅटो घेतलेला आहे मी इथं बारीक चिरून असा हा टोमॅटो घेतलेला आहे। बघू शकता एक टोमॅटो आहे तो। कांदा घेतलेला आहे, पण कांदा मी याच्यात थोडाच वापरणार आहे, जास्त नाही वापरणार आहे। याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत। बघू शकता मी मिक्स हर्बचा मसाला टाकत आहे याच्यामध्ये। एक चमचा टाकलेला आहे। काळी मिरी पावडर आहे, हाफ टीस्पून आहे। चिली फ्लेक्स आहे, 1 टीस्पून आहे चिली फ्लेक्स। तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर पण ऍड करू शकता।
पण मी मिक्स हब ॲड केलेला आहे, मसाला मिक्स हबचा, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करत नाही. अतिशय सुंदर असे सँडविच लागतात. तुम्ही याच्यात चीज पण ॲड करू शकता खिसून. चला तर आपले तयार झालेला आहे. आता आपण पॅन जो आहे तो गरम करायला ठेवायचा आहे. मी ब्रेड घेतलेला आहे, ब्राऊन ब्रेड मी वापरत आहे इथे. आपण जे आवाकाडोचं मिक्सचर केलेलं आहे, तुम्ही बघू शकता एका आवाकाडोचं पण भरपूर असं हे मिश्रण तयार होतं. तसा मोठा असतो आवाकाडो. अतिशय सुंदर लागतो, मस्त टेस्टी, नुसतं खायलाही खूप सुंदर लागतो. हे जे आपण मिश्रण केलेलं आहे याच्यावर लावून घेत आहे. झटपट होणारी रेसिपी आहे, मस्त अशी हेल्दीही आहे ही रेसिपी. क्रीमी आणि बटरी अशी जी टेस्ट आहे, मस्त लागतो. आणि ज्यावेळी आपण याच्यामध्ये मसाले मीठ ॲड करतो त्यावेळी हे अजूनच छान लागतं. त्यापेक्षा आपण हा आवाकाडो घरी आणून याचा टोस्ट करून खाल्लेला अतिशय चांगलं. आवाकाडो थोडा महाग मिळेल आणि सीझन असेल तर आवाकाडो आपल्याला 70-80 रुपयाला मिळून जातो. आणि सीझन नसल्यावर ते आपल्याला 120 वगैरे असा हा पर पीस आवाकाडोचा मिळतो. आता ह्याच्यात जे आहे आपण बटर टाकायचं आहे पॅनमध्ये. बघू शकता तुम्ही बटर हे आपण पॅनमध्ये ठेवायचं आहे. आणि आपल्याला बारीक गॅसवरती हे आपल्याला मस्तपैकी बारीक गॅसवरती हा आवाकाडो टोस्ट करायचा आहे. मस्त असा क्रंची झाला पाहिजे. चला तर आपण ह्याला एक 5 ते 7 मिनिटं ठेवूया. झालं की मी तुम्हाला दाखवते. बघू शकता आपला आवाकाडो टोस्ट तयार आहे. मस्त असा कडक झालेला आहे आपला टोस्ट. चला तर मग आता आपण ह्याला काढून घेऊया. गॅस बंद करत आहे. तर मला काढून घेतलेला आहे. ह्याला जे आहे आपल्याला कट करायचं आहे. बघू शकता तुम्ही किती क्रंची झालेला आहे आपला ब्रेड. टोस्ट सारखं झालेला आहे. आवाज बघा. हा पण मी काढून घेत आहे. सुंदर असा हा आपला आवाकाडो टोस्ट झालेला आहे. आता मी याच्यावरती थोडेसे काळे तीळ टाकत आहे. काळे पांढरे दोन्हीही तीळ टाकले तरी अतिशय सुंदर हे दिसतात. आता माझ्याकडे काळेच आहेत म्हणून मी काळे टाकत आहे. आणि तुम्ही वाटलंच याच्यावरती चीजही टाकू शकता. आपले मस्तपैकी आवाकाडो टोस्ट खायलाही क्रीमी टेस्टी बटरी अशा फ्लेवरचे हे आवाकाडो टोस्ट तयार आहे. तेवढेच बटरी आणि क्रीमी टेस्ट पण बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत स्नेहाज पाक विधीमध्ये. मी हे टोस्ट एन्जॉय करते. टोस्ट आहेत. रेसिपी नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत स्नेहाज पाक विधीमध्ये.